तालुक्यातील इरवाडी तरणखोप परिसरातील प्रकरणाबाबत काही दिवसांपूर्वी आमच्याकडून चुकीची माहिती प्रसारित झाली होती। या माहितीमध्ये म्हटले होते की कुटुंबातील सदस्यांवर छळ केला जात आहे। ही माहिती नंतर चुकीची ठरली असून आम्ही या चुकीसंदर्भात दिलगिरी व्यक्त करतोय। विशेषतः काही व्यक्तींविषयी त्यांचा फोटो आणि कथित घटनेत सहभागी असल्याची माहिती चुकीची समजली गेली आहे। तसेच कथित भगतगिरीशी संबंधित फोटो देखील गावातील देवीचे होते, व्यक्ती संबंधी नव्हते। या गैरसमजात चंद्रकांत पाटील यांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। तसेच समाजातील प्रतिष्ठित नागरिक सुरेश पाटील यांची देखील गैरसमजामुळे बदनामी झाली आहे, त्याबद्दल देखील आम्ही माफी मागतोय। आमच्या प्रस्तुत माहितीमध्ये पोलीस यंत्रणेवर केलेल्या टिप्पण्या चुकीच्या संदर्भावर होत्या, त्यामुळे पोलीस यंत्रणेला देखील गैरसमज झालाय, याबद्दलही आम्ही माफी मागतोय। या चुकीमुळे कोणालाही गैरसोय झाली असल्यास त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय। आम्ही नेहमी सत्य आणि पारदर्शकतेला प्राधान्य देतो। या चुकीच्या माहितीमुळे जे गैरसोयी झाली आहे त्याबद्दल आम्ही मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतोय। आमचा उद्देश नेहमीच सत्य माहिती देणे आणि समाजासाठी उपयोगी राहणे हाच आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पेन। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।